मंडळी, प्रेमात माणूस आंधळा होतो असं म्हणतात, पण त्या आंधळेपणाची किंमत जर स्वतःच्या बापाचा जीव असेल तर. चंद्रपूरमध्ये अशीच अंगावर काटा आणणारी घटना घडलीये. खाकी वर्दी घालून कायद्याचं रक्षण करणाऱ्या लेकीनेच आपल्या जन्मदात्या बापाचा जीव घेतला. प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्यामुळं पोलीस असलेल्या वडिलांनाच मिल्कशेक मध्ये विष देऊन संपवल्याचा धक्कादायक आरोप तिच्यावर आहे. विशेष म्हणजे हा प्रकार 3 वर्ष कुणाच्याच लक्षात आला नाही. अचानक प्रकृती बिघडून त्या बापाचा मृत्यू झाला असं सगळ्यांना वाटत राहिलं, पण सत्य इतकं भयानक असेल याची कुणालाही कल्पना नव्हती. प्रेम, कटकारस्थान आणि विश्वासघाताची ही थरारक घटना आहे, जिथे एका लेकीनं प्रेमासाठी बापालाच संपवलं. म्हणूनच चंद्रपूरमध्ये नेमकं काय घडलं होतं, 3 वर्षांपूर्वीचं गुपित कसं उघडकीस आलं आणि एका लेकीनं असा टोकाचा निर्णय का घेतला, याचाच सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. चंद्रपूरमध्ये घडलेली ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर रक्ताच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक कहाणी आहे. ज्या घरात बाप लेकीचं नातं विश्वासाचं, जिव्हाळ्याचं आणि आधाराचं असतं, त्याच घरात एका लेकीनं स्वतःच्या जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याचा आरोप तिच्यावर झालाय. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या दोघांपैकी एक नव्हे तर दोघेही पोलीस दलाशी संबंधित होते. कायद्याचं रक्षण करणाऱ्या खाकी वर्दीतल्या घरातच असा थरारक कट रचला गेला आणि 3 वर्षानंतर या कटाचा भांडाफोड झाला. आणि महत्वाचं म्हणजे या घटनेत खाकी वर्दीचाही उल्लेख असल्यामुळं हा प्रकार आणखी चर्चेत आलाय. कारण त्यांच्यावर कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी असते. त्यांच्याच आयुष्यात असा गुन्हा घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेतील मुख्य आरोपी आहे आर्या बाल्लावार. आर्या ही स्वतः पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून काम करत होती. तिचे वडील जयंत बाल्लावार हे देखील पोलीस विभागात कार्यरत होते. वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी जयंत बाल्लावार यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या मृत्यूबद्दल कोणालाही शंका आली नव्हती. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं सर्वांना वाटलं आणि तो मृत्यू नैसर्गिक मानला गेला. मात्र 3 वर्षानंतर या मृत्यूमागचं सत्य समोर आलं आणि संपूर्ण प्रकरणाने खळबळ उडवली. आर्या बाल्लावारच्या आयुष्यात या घटनेची सुरुवात तिच्या प्रेम प्रकरणातून झाली. आर्या गेल्या 3 वर्षांपूर्वी प्रशिक्षणार्थी पोलीस असलेल्या आशिष शेडमाकेच्या प्रेमात पडली होती. दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि त्यांचं नातं प्रेम संबंधांपर्यंत पोहोचलं. 2022 पासून दोघेही रिलेशनशिप मध्ये होती अशी माहिती तपासात समोर आली. आर्याला आशिषशी लग्न करायचं होतं आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जायला तयार होती. मात्र या नात्याला सर्वात मोठा विरोध होता तो आर्याचे वडील जयंत बाल्लावार यांचा. पोलीस दलात काम करत असल्यामुळे त्यांना आपल्या मुलीच्या आयुष्याबद्दल आणि तिच्या निर्णयांबद्दल चिंता होती. त्यामुळे त्यांनी या लग्नाला स्पष्ट विरोध केला होता. घरात या विषयावरून वारंवार वाद होऊ लागले. आर्या आणि तिच्या वडिलांमध्ये मतभेद वाढत गेले. मुलीच्या प्रेम संबंधांना आळा घालण्यासाठी जयंत बाल्लावार यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण आर्या मात्र आशिषशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होती. वडिलांचा विरोध वाढत गेल्याने आर्या अधिकच अस्वस्थ आणि निराश होत गेली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या विरोधामुळेच आर्याने अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. वडीलच जर या लग्नात अडथळा ठरत असतील तर त्यांनाच मार्गातून हटवायचं असा भयानक विचार तिच्या मनात आला. प्रेमात आंधळी झालेल्या आर्याने आपल्या प्रियकर आशिष शेडमाकेच्या मदतीने एक भयानक कट रचला. या कटाचा शेवट 25 एप्रिल 2023 रोजी झाला. त्या दिवशी जयंत बाल्लावार नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघण्याच्या तयारीस होते. घरातील वातावरण सामान्यच होतं. कोणालाही कल्पनाही नव्हती की त्या दिवशी अत्यंत भयंकर घटना घडणार आहे. कामावर जाण्यापूर्वी आर्याने आपल्या वडिलांसाठी मिल्कशेक तयार केला. वडिलांनीही तो पिला. मात्र त्या मिल्कशेक मध्ये विष मिसळलेलं होतं. विष प्यायल्यानंतर जयंत बाल्लावार नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. काही वेळानंतर त्यांच्या शरीरावर विषाचा परिणाम होऊ लागला. अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण कोणालाही समजलं नाही. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं सर्वांना वाटलं. त्यामुळे पोलिसांनीही अकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली. कोणालाही ही हत्या असू शकते अशी शंका आली नाही. तपासात पुढे उघड झालं की आर्याने आपल्या चुलत भाऊ चैतन्य गेदम याच्या मदतीने विष विकत घेतलं होतं. 5,000 रुपयांना हे विष मिळवण्यात आलं होतं. या प्रकरणात विष पुरवणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांचा अडसर दूर झाल्यानंतर आर्याने आशिष शेडमाकेशी लग्न केलं.
तिच्या दृष्टीने आता सर्व अडथळे दूर झाले होते. मात्र या लग्नाचा पाया रक्तावर उभा होता, त्यामुळे हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. आशिष शेडमाके पोलीस प्रशिक्षणात असताना त्याचं वर्तन बेशिस्त होतं. त्याच्या शिस्तभंगाच्या प्रकारामुळे अखेर पोलीस दलाने त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली. त्याची नोकरी गेल्यानंतर दोघांच्या आयुष्यात नवे तणाव निर्माण झाले. त्यानंतर आर्या आशिषच्या घरी गेलीच नाही. प्रेमासाठी सर्व काही करणारी ही जोडी हळूहळू एकमेकांपासून दूर जाऊ लागली. या वादाने शेवटी इतकं विकोपाचं रूप घेतलं की आशिष शेडमाकेनेच आर्याचं गुपित उघड करण्याचा निर्णय घेतला. त्याने पोलीस ठाणं गाठलं आणि 3 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमागचं सत्य सांगितलं. या माहितीमुळे पोलिसांना धक्का बसला, कारण जयंत बालावर यांचा मृत्यू आतापर्यंत नैसर्गिक मानला जात होता. पण आशिषच्या कबुलीमुळे तपास पुन्हा सुरू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. अखेर 3 वर्षांनंतर जयंत बालावर यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणात आर्या बालावर, तिचा पती आशिष शेडमाके, तिचा चुलत भाऊ चैतन्य गेदम यांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे चंद्रपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू आणि त्यामागे त्याचाच पोलीस लेकीचा हात असल्याचा आरोप समाजाला हादरवून सोडणारा आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर समाजासाठी मोठा धडा आहे. प्रेमाच्या नावाखाली माणूस किती टोकाचा निर्णय घेऊ शकतो याचं हे अत्यंत भयावह उदाहरण आहे. ज्या वडिलांनी आपल्या मुलीला वाढवलं, शिक्षण दिलं आणि आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा जीव मुलीनं घेतल्याचा आरोप समोर येणं ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. या प्रकरणातून आणखी एक गोष्ट अधोरेखित होते, ती म्हणजे सत्य कितीही लपवलं तरी एक ना एक दिवस ते समोर येतच. 3 वर्ष हा मृत्यू नैसर्गिक मानला गेला, पण शेवटी सत्य बाहेर आलंच. आज या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. चंद्रपूरमध्ये घडलेली ही घटना त्यामुळे केवळ गुन्हेगारी प्रकरण म्हणून नाही, तर समाजासाठी एक गंभीर इशारा म्हणूनही पाहिले जात आहे. मंडळी, घडलेल्या या प्रकाराबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.